31 जुलै रोजी खासदार चंद्रशेखर आझाद पर्यावरण प्रेमी सोनम वांगचुक धुळे दौऱ्यावर येणार। 31 जुलै 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लांडोर बंगला येथे आले होते। त्या अनुषंगाने भीम आर्मी धुळे जिल्हा शाखेच्या वतीने खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद, भाई विनय रतन सिंग आणि भारतीय शास्त्रज्ञ तथा पर्यावरण प्रेमी सोनम वांगचुक हे धुळे दौऱ्यावर येत आहेत। लळिंग येथील लांडोर बंगला येथे त्यांची जाहीर सभा भीम आर्मी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे। 31 जुलै रोजी गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 3 राज्यातले लोक बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी लांडोर बंगला येथे येत असतात। त्या ठिकाणी नागरिकांना प्रबोधन व्हावे म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या सभेत संविधान संरक्षण, सामाजिक न्याय, शिक्षण, नीट, टीईटी यासारख्या परीक्षांचे पेपर नुकतेच लीक झाले आहेत। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेली आहे। सरकारला त्याची गांभीर्य राहिलेलं नाही। काही तरुण केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी दिल्लीला उपोषणाला बसलेले आहेत। मात्र हे सरकार कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही। या सर्व ज्वलंत मुद्द्यांवर या सभेमध्ये सोनम वांगचुक आपली भूमिका मांडतील अशी माहिती भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली। एमडीटीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे। आज देशभरातील परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या नातोनात हाल होत आहे। नीट नंतर टीईटीचा पेपर पण फुटलेला आहे महाराष्ट्रात। तर त्या संदर्भातच संपूर्ण देशभर सोनम वांगचुक, ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंगजी हे सतत लढत आहेत। त्या अनुषंगानेच आम्ही 31 जुलै 2026 रोजी लांडोर बंगला येथे या तिघ प्रमुख अतिथींना आम्ही बोलवून त्यांची जाहीर सभा लावलेली आहे। तसेच एक पात्री नाटक माता रमाई आणि सागर गोरखे यांचा विद्रोही शाहिरी जलसा यांचं आयोजन केलेलं आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी व विद्यार्थ्यांनी व तरुणांनी या जाहीर सभेस उपस्थिती द्यावी। जय भीम, जय शिवराय।